कोल्हापूर जिल्ह्यात 13 परीक्षा केंद्रांवर उद्या रविवारी नीट परीक्षा होणार आहे। 6,556 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही परीक्षा प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यासाठी तसंच कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनानं काटेकोर नियोजन केलंय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना परीक्षा पारदर्शकपणे तसंच परीक्षार्थींची कोणतीही गैरसोय न होता पार पाडण्याबाबत योग्य ते नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। प्रत्येक परीक्षा केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रति केंद्र 1 असे 13 परीक्षा कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदारांची नेमणूक केली आहे। तसंच पोलीस उपाधीक्षक दर्जाचे 1 पोलीस नोडल अधिकारी, सहाय्यक पोलीस नोडल अधिकारी आणि सर्व 13 परीक्षा केंद्रासाठी प्रत्येकी 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आलेत। दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा होणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर सकाळी 11 वाजता परीक्षार्थींना प्रवेश देण्यास सुरुवात होईल। यासाठी प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांचे टाईम स्लॉट पाडण्यात आलेत।